जाळीदार असा घावणा आणि मुगाची भाजी आहे आणि सोबत सलाड म्हणून गाजर आहे. नमस्कार, मी आरती सावंत. आज तुमच्याकडे घेऊन आलेली आहे ती म्हणजे मुगाची भाजी. नवशिकांसाठी ही मुगाची भाजी मी आज दाखवणार आहे. आता इथून पुढे तुम्हाला मी एका पेल्याचं मेजरमेंटचं रेसिपी दाखवतील, त्यामुळे तुमच्याकडे हा व्हिडिओ पोचेल तो तुम्ही झटपट अशी ही भाजी बनवू शकता. आणि मी प्रत्येक पदार्थ मेजरमेंटनुसारच दाखवते. तर व्हिडिओ आवडल्यास तर नक्की तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल. आणि त्यांच्या ऑफिस टायमाला सुद्धा अशी झटपट होणारी भाजी हवी असते. तर हा संपूर्ण असा हा मेनू आहे. सोबत घावणे आहे, मुगाची आणि बटाट्याची भाजी आहे आणि सोबत गाजर सुद्धा आहे. तर असा हा पोटभरीचा हा जेवण आहे. टिफिनला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजची रेसिपी खास म्हणजे मुगाची भाजी. मी 1 कप म्हणजे 1 पेला मूग रात्रभर भिजत ठेवलेले, छानपैकी भिजलेले आहेत हे हिरवे मूग. 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फोडणीसाठी 1 मोठा टोमॅटो घेतलेला, तो मध्यम आकाराचा चिरलेला आहे. 1 मोठा कांदा, तोही मध्यम आकाराचा चिरलेला आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. आज मी तुम्हाला कुकरमध्ये भाजी दाखवणार आहे, झटपट अशी होणार आहे. तर 1 चमचा मी तेल घेतलेला आहे, 1 मोठा चमचा. तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी स्लो करत आहे. कढीपत्ता घालत आहे, त्यासोबत कांदा टोमॅटो घालणार आहे. कांदा टोमॅटो आपण परतून घेऊया. गॅसची फ्लेम मी वाढवून घेते. आता आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत. मालवणी मसाला घालत आहे. लाल तिखट 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता कांदा टोमॅटो बरोबर मसाले परतून घेऊया. मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालत आहे, अगदी किंचित, आणि चांगलं परतून घेऊया. आता भिजवलेले हिरवे मूग ते मी घालत आहे. अगदी झटपट अशी होणारी ही भाजी आहे. कुकरमध्ये मध्यम आकाराचा बटाटा 1 घेतलेला आणि त्याच्या अशा फोडी केलेल्या आहेत, त्या मी घालत आहे. आता चमच्याने मुगाची भाजी परतून घेऊया. पेलाभर पाणी घालत आहे. ऑलरेडी थोडं अगोदर घातलेलं, पेलाभर पाणी घातलेलं आहे. पाणी कमी वाटत आहे म्हणून मी अर्धा पेला घेतलेला आहे. अजून त्याला बघते, एवढं पाणी ठेवलेलं आहे. मिक्स करून घेऊया. 1 पेला आणि थोडंसं पाणी आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं घालत आहे. किंवा कुकर थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालू शकतात. आता आपण मिक्स करून घेऊया. अगदी झटपट अशी होणारी आहे. आता आपण झाकण लावूया. रबर लावलेला आहे ऑलरेडी आणि कुकरची शिट्टी. आता झाकण बंद करूया आणि 2 ते 3 शिट्टी कुकरच्या करायच्या आहेत. कुकर थंड झालेला आहे आणि भाजी छानपैकी मोकळी अशी झालेली आहे. जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर पाणी शिजल्यानंतर वरून गरम पाणी घाला. तर तुम्हाला सुकी भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं योग्य प्रमाण आहे. आज तुम्हाला दाखवत आहे मुगाच्या भाजीबरोबर नॉर्मली आपण चपाती भाकरी खातो, तर आज मी घावणे खाणार आहे. तर ऑलरेडी मी भिड्याचा तवा चांगला गरम झालेला आहे आणि हे भिड्याला तेल चांगलं लावलेलं आहे सगळीकडून. आणि हे तांदळाचं पीठ म्हणजे हे घावण्याचं पीठ आहे. अगोदरच घावणे खूप काढलेले टिफिनला देण्यासाठी. तर हे असं ढवळून घेतलं आणि
तवा चांगला गरम झालेला पाहिजे, त्यामुळे घावणे अगदी झटपट असे होतील. झाकण ठेवायचं, नाहीतर अशा सुरकुत्या दिसतील. तर असं झाकण ठेवल्यावर आता 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढायचं. आता जरा पण आपण घावण्याला हात लावायचा नाही. जोपर्यंत हा घावणा साईडने कडेने आपोआप सुटेल त्याच्या नंतरच आपण काविलत्याने आपण हा घावणा काढायचा. अगोदर काढायचा प्रयत्न केला तर घावणा कुस्करेल आणि आपली सगळी मेहनत फुकट जाईल. तुम्ही बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवते. साईडची कडा एकदम निघालेली आहे, म्हणजे घावणा हा उचललेला आहे. त्यामुळे आपण हा घावणा अगदी सहज, काहीही असं खरडून वगैरे अजिबात नाही, असा सहजपणे निघत आहे. असा हा पांढरा शुभ्र असा हा जाळीदार घावणा आणि अतिशय पातळ असा हा घावणा आहे. आता मी काढून घेते. चाळणीवर असा हा घावणा ठेवते. हे बघा, त्यामुळे गरम वाफ चाळणीने निघून जाईल आणि आपल्या घावण्याला पाणी सुटणार नाही. जाळीदार असा घावणा आणि मुगाची भाजी आहे आणि सोबत सलाड म्हणून गाजर आहे. हे बघा, आपली संपूर्ण थाळी तयार झालेले आहेत. घावणे आहेत, सोबत आपण ॲक्च्युली चपाती भाकरी खातो. तर नॉर्मली आज मी घावणे बनवलेले आहेत, काहीतरी वेगळं, आणि सोबत मूग आणि बटाट्याची भाजी आहे आणि गाजर सुद्धा आहे. जर ही सुकी भाजी आहे. जर तुम्हाला थपथपीत करायची असेल तर थोडंसं पाणी घाला किंवा वाटप घाला, त्यामुळे वेगळी चव येईल आणि अशी रस्सेदार अशी भाजी होईल. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. तर नक्की व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रपरिवारांना, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ मिळाल्यास त्यांना त्यांच्या कमी वेळात ही झटपट अशी भाजी बनवू शकतो. तर मी दाखवते. वा, एवढं पूर्ण ताट मिळाल्यावर पोटभरीचं असं हे जेवण झालेलं आहे दुपारचा. तर नक्की ट्राय करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.